पश्चिम महाराष्ट्रातही वरुणराजानं चांगलीच हजेरी लावली आहे। विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातल्या पश्चिम घाटामध्ये पावसाचा जोर चांगलाच आहे आणि त्यामुळे पश्चिम घाटातल्या कडा कपारीतून वाहणारे धबधबे आता प्रवाहित झालेत। निसर्गाची मुक्त उधळण आणि कडेकपाऱ्यावरून कोसळणाऱ्या धबधब्यांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक सध्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी हजेरी लावतात। कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी तालुक्यामध्ये असणाऱ्या राऊतवाडी धबधब्याची यापेक्षा काही वेगळी स्थिती नाहीये। पर्यटकांची पावलं आता राऊतवाडीच्या या अप्रतिम अशा धबधब्याकडे वळलेली आहेत। पश्चिम महाराष्ट्रातल्या निसर्गाचा हा नजारा आपण पाहतोय। पावसानं पश्चिम महाराष्ट्रामध्ये सध्या चांगला जोर धरलाय आणि त्यामुळे कडेकपारीतले धबधबे अशा प्रकारे प्रवाहित झालेत। मुसळधार पाऊस आणि कड्यावरून कोसळणाऱ्या या राऊतवाडीतल्या धबधब्याच्या ठिकाणचा आढावा घेतलाय आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। उशिरा का होईना कोल्हापूर जिल्ह्यात दमदार पावसाचं आगमन झालेलं आहे। त्याच्यामुळे आपण बघू शकतो की कडाकपाऱ्यातून कशा प्रकारे धबधबे कोसळू लागलेले आहेत। मी कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी तालुक्यात आहे आणि याच तालुक्यातला हा राऊतवाडीचा धबधबा आपण बघू शकतो की 200 फुटावरून कोसळतोय। दरवेळेला जूनच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यातच हा धबधबा प्रवाहित होतो, पण यंदा मात्र हा जूनच्या तिसऱ्या आठवड्यात प्रवाहित झालेला आहे। एकूणच आपण बघतो की पश्चिम घाट हा निसर्गाने समृद्ध असलेला भाग आहे। या भागातूनच मोठ्या प्रमाणात डोंगर कड्या कपाऱ्यातून अशा प्रकारे धबधबे वाहतात। त्यामुळे अनेक पर्यटकांना मान्सूनची सफर करायला मिळते या धबधब्यांच्या बरोबरच। त्यामुळे आपण बघू शकतो की हे पर्यटक जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले असतात। हा राऊतवाडी धबधबा आहे तो आता सुरू झाल्यानंतर साधारण डिसेंबरपर्यंत प्रवाहित असतो आणि त्याच्यामुळेच पर्यटकांचा ओढा मोठ्या संख्येने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। काही पर्यटक माझ्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात की ते कशा प्रकारे एन्जॉय करतात। मला सांगा, कशा प्रकारे तुम्ही धबधबा एन्जॉय करताय? यंदा पाऊस उशिरा झाल्यामुळे यायला खूप उशीर झाला, पण मान्सूनची वाट बघता बघता आम्ही कोल्हापूरच्या जवळ असलेल्या या राऊतवाडी धबधब्यावर खूप एन्जॉय करतो। मला सांगा, तुम्ही कशा प्रकारे एन्जॉय करताय? खूप मस्त वाटतंय, इथं पहिल्यांदाच आले आणि आपण पाहिलं की अनेक पर्यटक हे पहिल्यांदाच आलेले आहेत आणि ते खूप मस्त एन्जॉय करतायत। मान्सूनची सफर पश्चिम घाटातनं करण्याची मजा काही औरच असते। त्यामुळे प्रत्येक जण या भागात येऊन आपला एक वेगळी सहल घडवण्याचा प्रयत्न करत असतो। व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन राजचकर, प्रताप नाईक, झी मीडिया, राऊतवाडी, कोल्हापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।